हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 23वा ओवी क्रमांक 94. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, राम कृष्णी पंथ क्रमियेला. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, राम कृष्णी पंथ क्रमियेला. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ. नामस्मरणाचा महिमा इतका महान आहे, इतका प्रभावी आहे, इतका मोहक आहे की नामजप केल्याशिवाय जिणे अशक्य आहे. अन्न पाण्याशिवाय सजीव प्राणी जगू शकत नाहीत. तद्वतच संत साधू सज्जन हरिनाम घेतल्याशिवाय जगू शकत नाहीत. जसा श्वास तसाच नामजप. नामजप करणे हे संतांच्या मनाच्या, बुद्धीच्या, मर्जीच्या आवाक्यात नाही. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे संत साधू सज्जनांना नामस्मरण आपोआप सतत होतच असते. ते त्याशिवाय राहू शकत नाहीत. शरीरात जसा रक्तप्रवाह वाहत असतो तसे हरिनाम संत साधू सज्जनांच्या नसनसेतून प्रवाहित होत असते. ते त्यांच्या हाडीमाशी खेळत असते. संत साधू सज्जनांच्या शरीराच्या रंध्रारंध्रातून हरिनाम स्त्रवत असते. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की रामकृष्णी पंथ क्रमियेला. यास्तव श्री रामकृष्णी पंथाचा स्वीकार केला आहे. नुसताच स्वीकार केला नाही तर क्रमियेला. ते माझे नित्य आचरण झालेले आहे. तेच माझे मुख्य अन्न आहे. तेच माझे सत्य जीवन आहे. मी इतर काहीही करत नसलो किंवा काहीही करत नसलो तरीही हरिनाम घेणे मात्र चालूच असते. नरदेह जीवात्म्याशी जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता करण्यासाठीच आहे. हे जो करणार नाही तो नरदेही जन्म होऊनही मनुष्येतर प्राण्यांसारखाच जगला. त्याच्यात आणि पशुपक्षात काहीही फरक नाही. हा 2 पायांचा पशु म्हणायचा. मनुष्याला शब्द, स्वर, वाणी प्रभुनाम घेण्यासाठीच दिलेली आहे. त्याला इतकी अनन्यसाधारण बुद्धी प्रभूचे आकलन व्हावे यासाठीच दिलेली आहे. मानवाने प्रभुनाम घेतले नाही तर त्याच्यात आणि वनस्पतीसृष्टीत फरक काहीही नाही. वृक्ष, लता, पल्लवीही अंकुरतात, वाढतात, जगतात आणि मृत होतात. नरदेह हा पशु, पक्षी, लता, पल्लवी यापेक्षा निश्चितच बहुमूल्य आहे. त्याचे हे अनन्यसाधारण मूल्य जाणून उमजून मानवाने हरिनाम घ्यावे आणि आपला आत्मोद्धार साधावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.